परमिशन नहीं मिली है। मराठीत बोलूया? हाँ चालेल. सर आपल्याला पोडियमवर बोलायला परमिशन नाही मिळाली याच्या मागचं काय कारण? मला तरी वाटतंय की मी ट्रुथ एक्सपोज करतोय आणि ट्रुथ हे भीतीदायक असतं म्हणून मला नकार मिळाला असावा. कारण विधानसभेच्या प्रोटोकॉलमध्ये फक्त सभागृहाच्या आत माजी आमदार जाऊ शकत नाही, बाकी पार तो सभागृहाच्या बाहेरच्या असलेल्या त्या बैठकीमध्ये पण तो जाऊ शकतो. अशा या परिस्थितीमध्ये आज पोडियमवरून न बोलू देणं याचा सरळ सरळ अर्थ आहे की हे घाबरलेत आणि यांना घाबरवण्यासाठी मी इथं आलेलो नाही, यांना जागरूक करण्यासाठी आलेलो आहे. यांना हे लक्षात यावं की हे कुठे आहे. कारण कधी कधी सत्तेच्या नशेमध्ये ते लक्षात राहत नाही आणि मग आपण कुठं अडकलोय हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून खरं म्हणजे अशा वेळेला हे असं नको व्हायला, बोलू द्यायला पाहिजे होतं पण बोलू दिलं गेलं नाही. सर जसं आपण म्हटलं की आपल्याकडे बजेट आहे, माझ्याकडे राज्य सरकारचं बजेट आहे, ठीक आहे, एक बजेट नाहीये, हे राज्य सरकारचं बजेट आहे. बजेट इन ब्रीफ याच्यामधली जी फिगर्स आहेत ती स्वयंस्पष्ट आहेत. हे 7,57,124 कोटी रुपये उत्पन्न, 17% आपण व्याज आणि इतर आपलं जे काही कर्जाची परतफेड आहे त्याला आपण भरणार आहोत, म्हणजे 1,28,711 करोड. इतर खर्च, पेन्शन, सबसिडी, पगार म्हणजे विकासाच्या योजना सोडून याला आपण 68% खर्च करणार आहोत, म्हणजे 5,14,844 कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत असं इथे नमूद केलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही ऍड केले तर 6,43,555 कोटी रुपये इतके पैसे आपल्याला खर्च करायचे जे अनिवार्य आहेत, ज्याच्यामध्ये कुठली स्कीम नाहीये. आता हे जे म्हणतायत की आम्हाला 7,57,124 कोटी येतील, ते येणार नाहीयेत का? कारण की किती रुपये दर महिन्याला येत आहेत हे वित्त विभागाचं पत्र आहे. त्यांच्या पत्राच्या अनुसार आपण विचार केला तर 34,000 ते 34,000 कोटी रुपये पर महिन्याला येतात, म्हणजे साधारण 4,08,000 कोटी रुपये येतील. मग हे 4,08,000 कोटी रुपये जर येणार असतील आणि आपला खर्च ऑलरेडी 6,43,555 असं तुम्ही लिहून देताय, याचा अर्थ काय होतो? आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये दर महिन्याला 15,500 कोटी रुपये हे जीएसटीचे आहेत, जे जीएसटी कट आहे. सेंट्रलचा पण कट आहे, स्टेटचा पण कट आहे. म्हणून त्याच्यातनं येणारे पैसे देखील कमी होणार आहेत. ते वर्षाला जवळपास 91,000 कोटी रुपये कमी होतील. म्हणजे हे 4,08,000 जे आपण म्हणतोय ते देखील होणार नाहीयेत. ते 3,18,000 3,20,000 कोटीला येऊन थांबेल. त्यात आपलं खर्च 6,43,000 म्हणजे आपण 3-3.5 लाख कोटी रुपये वर्षाला मायनस आहोत. यांचं पुस्तक सांगताना मी काय करू? आणि आता हा जो गोंधळ झालेला आहे या गोंधळाला दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारची जी वेगवेगळ्या जमिनी आहेत ज्या भाडेतत्वावरती दिलेल्या आहेत त्यांच्याकडनं भाडं वसूल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण योजनांना पैसे देऊ शकला नाहीत म्हणजे जीवनमान सुधारणार नाही, जीवनशैली सुधारणार नाही सुधारली की त्याचा इन्कम येणार नाही. इन्कम आला नाही म्हणजे काय? टॅक्स नाही येणार म्हणजे काय? सरकारचं इन्कम कमी होणार. मग सरकारचं इन्कम ऑलरेडी 3-3.5 लाख करोडनी कमी चाललंय, परत कमी करणार म्हणजे सरकार काय झालं आज? दिवाळखोर. हे दिवाळखोर झालेलं सरकार आहे, यांना ताबडतोब काहीतरी करायला हवं. त्यावेळेला हे सरकार गाडीवर येईल. आणि हे सरकार म्हणून मी म्हणत नाही, हा एक या महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य हिंदू माणूस म्हणून मी म्हणतोय की अरे बाबा माझं सरकार आहे ना, मग माझ्या सरकारने या दिवाळखोरीतून बाहेर निघावं, एवढंच माझं म्हणणं आहे. मग आपण डायरेक्ट सरकारवर आरोप लावतात. आरोपचा काय विषय? पुस्तक सांगते, मी काय करू? आरोप नाही आहे, हा फॅक्ट आहे. आरोप राजकीय असतात, हे अराजकीय आहे, हे सामाजिक आहे. आणि याची भीती वाटण्याचं काही कारण सरकारला तसं पाहायला गेलं तर नव्हतं. कोणीतरी आपल्याला जर चांगल्या सूचना करत असेल तर अडचण काय? म्हणून त्यांनी मला परवानगी द्यायला पाहिजे होती. पण कसं असतंय की कधी कधी लोक एकदमच डचकतात, नको म्हणतात. हा काय बोलेल ह्याचा भरोसा नाही. काय बोलणार आहे? तुमचं पुस्तक बोलतंय, मी काय करू? माणूस तुमच्या समोर आलाय. आता एखादा माणूस तिथे येऊन आमदार असल्यामुळे तो काहीतरी बोलतोय आणि एखादा माणूस तो माजी आमदार आहे म्हणून काहीतरी बोलतोय. याच्यामध्ये किमान ते मेरिटोरियस आहे की नाही, पत्रकारांना ते छापायचं आहे की नाही, एवढी तरी संधी त्याला मिळायला हवी ना.